आता बातम्या पाहूयात विस्तारानं। केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, राजेंद्र गवई, राजू शेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज कसबा बावड्यातील यशवंत निवासमध्ये जाऊन पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली। त्यानंतर त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर आज देखील पाटील कुटुंबियांच्या सांत्वनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती। आज सायंकाळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाचे राजेंद्र गवई, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कसबा बावड्यातील यशवंत निवासस्थानी भेट दिली आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यानंतर त्यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। दिवंगत डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उत्तम असं काम केलंय। राज्यपाल असताना देखील त्यांनी लक्षणीय काम केलंय, अशी प्रतिक्रिया आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली। सन्माननीय डी.वाय. पाटील साहेब यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड असं काम उभं केलं। त्याचबरोबर हॉस्पिटल्स, क्रीडा क्षेत्र याच्यामध्ये अनेक संस्था उभ्या केल्या। महाराष्ट्रातून केंद्रापर्यंत जाऊन विशेषतः राज्यपाल म्हणून अतिशय लक्षणीय कामगिरी त्यांनी 2009 ते 2014च्या दरम्यान केली। त्यांचे सुविद्य सुपुत्र सतेज उर्फ बंटीजी पाटील, तसंच नातू ऋतुराज आणि सर्व अन्य नातेवाईक यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। आम्ही वहिनी साहेबांची म्हणजे डी.वाय. पाटील साहेबांच्या पत्नींची, आईसाहेबांची भेट घेतली, त्यांचंही सांत्वन केलं आणि ज्या धीरोदात्त प्रकाराने या सगळ्या दुःखाला हे कुटुंब सामोरं जातं आहे, त्यांच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची आस्था आहे। आमचे शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे हे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी इथे आलेले होते आणि या सगळ्यामध्ये सतेज पाटीलजी विधान परिषदेत आमचे सहकारी आहेत, आमच्या शेजारीच ते बसतात, त्यामुळे रोजच आमचा संवाद चालू असतो की या सगळ्या कालावधीमध्ये ईश्वरांनी त्यांना शक्ती द्यावी आणि डी.वाय. पाटील साहेबांच्या आत्म्याला शांतता मिळो आणि त्यांनी जे शिक्षण आणि विकासाचं काम केलेलं आहे ते अधिक जनतेपर्यंत पोचो, अशा प्रकारची सदिच्छा मी व्यक्त करते। दरम्यान आज दिवसभरात आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार जयश्री जाधव, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, वारणा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संजय जमदाडे आणि इतर सर्व संचालक, RPIचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक आणि अन्य पदाधिकारी, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, संग्रामसिंह कुपेकर, रामराजी कुपेकर, किसन चांदणे, माजी नगरसेवक सुहास लटोरे, मारुती माने, भीमाशंकर जमादार, अथणी शुगर्सचे उत्तम पाटील, राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँकेचे सर्व संचालक यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांत्वनपर भेटी दिल्या।